काही सर का बरं नवीन मफलर घेतलाय आपल्या लोकेशन पासून आहे ना करंजीवरेचं अंतर एक 18 किलोमीटर आहे आणि 18 किलोमीटर आपल्याला जाण्यासाठी पहिले जायला लागलं आपल्याला देव फाट्यावरून जायला लागलं आपल्याला, नंतर खालुंब्रे गावात आणि खालुंब्र्यानंतर आपल्याला भामचंद्र डोंगरच्या कडेने करंजविरे गाव लागतं. सज्ज अरे चम्मू दादा सज्ज आलेला आहे, गाडा आलेला आहे आमचा आणि गोट्या भाऊ य बैल कोणकोणते आपली दोनच का तिन्ही गोड नाही का आपलं 2 बैल आहे आमच्या. आज गोड का नाही आणलं मग हा अलिबागला खत्म. या बसा बोकाटी आमच्या. शॉपिंग करायची का शॉपिंग करायची कोणा शॉपिंग काही सर का बरं नवीन मफलर घेतलाय आता तुला सांग, तुला कुठल्या अँगल प्रोफेशनल वाटतं तुला? खाली आर्मानी वरती टी शर्ट, खाली तो गाठातला बूट ह्यो आणि गळ्यात वडणी. ओ भाई मारो मुझे मारो. अरे तू जळतोय ते सांग की पब्लिकला कळू दे की ऑन कॅमेरा बोल ना. ऑन कॅमेरात बोलतोय मी, पण पब्लिक तुम्ही सांगा हे काय वाटतं तुम्हाला? अरे भाऊ काय म्हणणं बरं ते मामी बघ पब्लिक ऐकणार आहे का? 5-10 वेळा बसला असेल खाली उतरून चढून. त्यांचे सगळं केलं असेल पब्लिक जमा व्हायच्या आधी मोकळ्या गाठाव करून बघितलं असेल सगळं. नाही आम्ही फक्त बिनजोड पळतो मोकळ्या गाठाव. किती वाजता आपल्या नंबर किती वाजता आज आपला? 19 नंबर आहे. 19 येस. मग लवकर पळणार आज. येस. एकूण कोण चोरला एकूण कोण चोर आणले? तुला काय आमच्याकडे काय पैसे नाही का? मज भाडे नाही पण 1 रुपये बुडवत ना आपण पण कुणाचा. काय खरंय कडू परिस्थिती सत्य परिस्थिती ना. आज कोण आपल्या पार्टनर नवीन वेदांती का? नवीन आहे के वेदांत नवीन आपल्याला थोडा नाही जुना नाही का? जुना आहे बस भरपूर. आणि त्याचा मित्र आहे ना तो के पियुष भाऊ ब्रदर फ्रॉम अनादर मदर. आधीच नाही गेला रात्रीच काल मार सोड केली काय? करीत होता मग शब्दिक गुन्हेगार मार सोड दिली. आणि तुम्हाला कालचे फोटो अजून याचा फोटो मला पाठव. मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवला रे शेवटी. डिलीट केला रे. अरे पण मी स्क्रीनशॉट घेतला स्टेटस आपणच वरती आणतो. नको होय चांगलं येतो. बाई याच्या आधी चहा 20 रुपयाला इथे 20 रुपयाला पोहे आठवले का लोणावळ्यातले पोहे? 80 रुपयाला पोहे लोणावळ्यातले इथे 20 रुपयाला खाल्ली मी आता. चांगले चहा पण घेतला आम्ही. आता मी गाठात आवाज गाडी तर ठेवली काही. आलो आम्ही आता घाटात. बरं आलो ऊन नाही आज बरं का? हा ना. अरे आजारी पडतं या वातावरणात लय का? अरे नाही आता असं दगाळमध्ये ना भारी वाटतंय. आभाळ असलं ना तर तुम्हाला ना सगळ्यात भारी सिंध ना पाऊस पडतो फक्त. आपण ना ते धरण आहे का धरण
त्या धरणावरून डायरेक्ट 2-3 किलोमीटर असं चालत जायला लागतं अख्खं. भारी तिथं आहे ना हे आहे मग दरवाजा पाणी सोडलं ना आता बापी वाचतो ना वासम डायरेक्ट इकडं पुढं धरणाच्या पुढं या साईडला घाट आहे आमचा गावचा. करंजीरे गाव आहे ना हे करंजीरे गाव आहे आणि इथून आपला रोड आहे. माझी दहावी होती असले करून फोन उद्या पेपर आणि आज आदल्या दिवशी आलतो पळून आणता काय पळून कर शिवाता मयूर मामा आज पिट्टू नाही का हा पिट्टू काका आईला किरकोळ घाटात नाही ना अजून चालू झालं का आता शिक घाटा आता चालू आहे मग त्यामुळे पब्लिक नाही एवढी. जसं जसं टाइम जाईल ना तसं जास्त पब्लिक येत राहते. त्यांना फोन करून विचारा ना हवा या साईडला घाट आहे. घाटात गेल्यानंतर आवाज जास्त कमी येतो जरासा. कुठं लावली यांनी गाडी कुठं इकडं असं खाली इकडं असं इकडं टेम्पो आहे ना आपला. अरे इथं आहे सचिनचा आहे रे. जास्त गाड्या इथं झालेल्या आहे घाटाच्या या साईडला सगळीकडे आता बैल आहे. सापडली वडापाव आणला यांनी. चला सोडा आता आमचा नंबर 7वा नंबर आहे. अजून किती गाड्या आहे 7 गाड्या ना फक्त. ये 2 आहे आमची बैल माग. चला लवकर. गोटे भाऊ सावंत नितीन का रे कधी आला तू जस्ट या काय आलो आता बैल चल दर बैल चल लवकर. आपण दोघं थांबायचं कडल नाही कडल का काय करतो आता 7 नंबर आहो. 7 गाड्या हा यांनी आता जुळवले पहिला. कांड कोणाचं आहे पुढं बैल एका याने ठरवले या पांढराजी ठेवलेलं आहे का. हा आणि गोडी कुठं आहे गुडी बिडी काय माहिती असेल त्यांची. त्यांचं तळत राहत लाकडाच आहे बाई. पहिलेच बाहेर जाणार नाही तिथून खाली तर पहिली ना वाट्या ह्यांच्या पेक्षा जास्त बाळा असतं रे. काहीच नाही बाळाली पांढरा दाजी काय तुम्ही नाही राव चम्मू नाही पळाला दोन्ही नाही पडली. चला कष्ट करा बाहेर कुठून काढता बाहेर. हा तो बाहेर काढता काय. चला
प्यायला थांबलो आम्ही गोटे मी आणि चमू आहे रस तू थोड्या वेळ त्यांना फोन करून सांगा आमची पोरं चाललेली आता तर आता चमू गाड्या संघ आला होता तर आम्ही त्याला घेऊन जाईन सार्थक तो जाईल आणि बाकी पोरं जाते चालल्या घरी आता आपण 2-3 बाऱ्या बघून जाणार आहे कारण की जरा मजा येणार मग त्याच्या आधीचा गाड्याला बाप होता तर ते ना लेट सुटला रे आमचा पुढे रे माग आहे माग दाखवतो तुम्हाला वासरू वासरू 2 वासरू होती ना आता ती लय बाप पळाली रवी गावली पण नाही अजिबात पुढीच्या पुढं होती बारी मागली बैल लेट सुटली यांची त्यामुळे ना बारीक नाही झाली रेंज नाही असं रेंज मग पेमेंट नाही करता येईल तुम्हाला मग ते आपल्याला गोटीचा साऊंड लावलंच नाही ते आवाज जास्त येत ना आवाज ते जाऊन पण जास्त फायदा नाही आम्ही पण घरी चला करके दिखाओ काय चला चला किती वाजले आता हे रिपोर्टर कोण आणली हे रिपोर्टर कोण आणली 2,500 रुपये साडे 11 वाजलेले आता सगळं घाटात जास्त आता गर्दी व्हायला लागलेली आणि आमच्या गाडा कधीच पळून गेलता लवकर तुम्ही काय करू लवकर पाळल्यामुळे पण झालं बरं काय का ऊन लागलं आपल्याला आजच्या वाटल्यांना ऊन लागलेलं आहे मग काय 11:30 वाजले रे आता किती होतं आपलंय आम्हाला 12 जाऊ बरे आज तक्रार बरोबर चला उतरा चहा पिऊ आपण आले आम्ही नितीन दाच्या सासरवाडीच्या गावाच्या अलीकडे चहा पाचतो मी भजी घेतले आम्ही ऑन घ्या भजी आणि पाव घेतलेले 2 जण आणि वेदांत कॅमेरा शाय आहे जरा त्याला कॅमेरा आवडत नाही त्याला आवड नाही द्यायची वडापाव आणला ना अजून काय घ्यायचे वडापाव चहा घेणार का पाण्याचा चहा घेणार चहा न घेऊ तू न घेऊ चांगलं नाहीये वेदला चहा घ्यायचा का चहा घेऊ आपण आणि तू एका तू पाणी दे पाणी नाही बुरकुट ठेव तुला बुरकुट किती वाजले राव 12:30 आले बाहेर ऊन लय लागतात आई चहा करते का
थोडा काळाच्या अगर बघता थोडा आराम करून तास 2 तास आणि तास 2 तास आपल्यावर आपला कालचा ब्लॉग एडिट करायचा आहे. चहा घेऊन थोडा आराम करू नंतर बाहेर जाऊ. आता वाजलेलं आहे 1 आणि कालचा ब्लॉग एडिट करायचा राहिलेला आहे. आता ते एडिट करू आणि आपलं थोडे काम आहे अजून ते करून आपण 4 वाजता बाहेर पडू. कारण की आता 3-4:30 नंतर कमी ऊन होत तसं बघितलं तर आता ऊन लई आहे. घरात आलं टेम्परेचर बरंच डाऊन होतं तसं बघितलं तर फॅन बिन लावला ना बरंच टेम्परेचर डाऊन होतं. पण बाहेर गेलं ना आता 35 डिग्री परत घरात आल्यावर 26-25 पर्यंत जातं डिग्री. चहा घेऊ आणि आपला ब्लॉग एडिट करायचा आहे. ते करायचं ना आपल्या पेमेंट आणा जायचे त्याला कॉल करू. आता 7:30 वाजलेले आणि आत्ताच मी उठलेलो आहे. थोडं जास्त आहे का काल रात्री पण एडिटिंग करी बसलो होतो ना त्याच्यामुळे झोप झाली नव्हती. झोप न झाल्यामुळे जरा आहे ना आतून गरम वाटत होतं असं डोकं दुखत होतं जास्त आणि त्यात मी गाठात केलो. ऊन जास्त होता उन्हात मुळे ना जास्त त्रास झाला. थोड्या वेळ थांबू कॉफी घेऊ आणि मग जाऊ बाहेर परत मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या आणायला पाहिजेत. डोकं जास्त दुखत येत. देखे होंगे CB500X वाले भैया जोधपुर पहुंचने में जैसलमेर से अपने काका संघर्ष होता कोणी खाली जाऊ का अरे आता ऑलमोस्ट 7:30 वाजलेले आणि आत्ताच उठलं जस्ट मी. आजारी असल्यामुळे जरा आहे ना झोप झाली नव्हती माझी. मग आता झोप घेतली जरा व्यवस्थित वाटते. वरतेश कुठं आहे गावात जायचं आपल्याला थोडं जरा काम आहे. आज आपण चायनीज खाणार आहे. भाऊच्या दुकानापाशी आलेलो आहे आपण. इथं प्रणव आहे इथं गोवाटे दिसतोय. आलो सगळे आले आता. अरे तेश गोट्या केच्या मोहित आहे आणि हाला आपला बरं. चाललोय आम्ही गावात चायनीज खायला. चायनीज खाणार का रे? अरे 3 दिवस झाले मला कंटाळा आला रे डायरेक्ट. आज पण घरी कोण नाही तुला काय सांगू. नाही कोण रविवार नाही का आज. चायनीज खाऊ ना. अरे नको बाबा ते मला तरच व्हायला लागले पोटात. मग जेवायचं का? जेवण करून येऊ आपण. मला पण जरा त्रास होतो त्याने. बघू चल जेवण करू नाही तर चिकन अंडी खाऊ. आता आमच्या प्लॅन मध्ये थोडा चेंज झालाय. अरे तेच भाऊ नेमका हे नाही खायचं काय त्याला चायनीज नाही आवडत त्याला. आता लगातार किती दिवस खाल्ले तू? 3 दिवस लगातार 3 दिवस डब्बे डावली का? अरे मग आलोय जेवायला आम्ही आता. त्याला पेंट गेला थोडा खाली ना लेंथ कमी याची ग्राउंड क्लिअरन्स कमी ना हे लागला तर वर चढताना. चले जेवण करू. लय भूक लागली आज मला. इथं सेटिंग आहे आले निकलीन नाही केलं त्याला आवाज द्यायला पाहिजे. आता आम्ही ऑर्डर देऊन आलेलो आहे. गर्दी ना त्याच्यामुळे आहे ना प्रॉब्लेम होतो म्हणून ऑर्डर देऊन आलो. डायरेक्ट जेवणच करू कारण भूक नाही लागली बाई. 8 वाजल्यात जाम भूक लागली मला जेवायची. आता मी ऑर्डर केलंय मुर्ग मसलम रोटी आणि जिरा राईस न घेणार आहे आम्ही आणि पाण्याची बॉटल आहे. मुर्ग मसलम 1 नंबर आहे. आम्ही 30 खाल्ला होता तर भारी लागला होता. परत आम्ही इथं आले ऑर्डर केला आता. चला बाहेर रिव्ह्यू देतो कसा आहे. झालं आमचं आता जेवण करून. भारी जेवण आहे रेकमेंडेड एकदा येऊ शकता. भारी जेवण आहे. चला आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू. आय होप तुम्हाला आपला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा. भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.